तर मी आज बनवलेली आहे मस्तपैकी पोह्याची इडली. बघा इथे एक वाटी पोहे घेतलेले आहे मी. त्याला छान मस्त असं धुवून घ्यायचं आहे आपल्याला पाणी टाकून. 2 पाणी धुवायचे कारण की थोडंसं काळपट पाणी निघतं ना, ते काढून घ्यायचं. नंतर मग मस्तपैकी पांढरी शुभ्र इडली येते आपली. तर बघा इथं असं मस्तपैकी हाताने चोळून चोळून धुवून घ्यायचं त्याला. आता हे पाणी फेकून देते. परत आपल्याला दुसरं पाणी टाकायचं आहे. हे पण पाणी धुवून फेकून देते. तसं थोडंसं हाताने आणि पोहे थोडंसं मोठंच घ्यायचं, मोठंवालं पोहे घ्यायचं. मस्त असं धुवून घेतलेलं मी आता हे पण पाणी फेकून द्यायचं. आता बघा असं दाबलं जाताना तोपर्यंत थोडंसं पाणी राहू द्यायचं आणि आता याला 10 मिनटासाठी भिजायला ठेवायचं. तर ते गॅस आहे ना याला भिजू द्यायचं आहे 10 मिनटं. चला 10 मिनटं झालेली आहे. आता आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये हे बारीक करून घ्यायचं आहे. हे पोहे आता मी मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतलं. त्यानंतर आपल्याला थोडा रवा घ्यायचा आहे इथं. आपल्याला इथे ना अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे. त्यानंतर अर्धी वाटी दही घ्यायचं आहे. मोठी वाटी आहे, ती मोठी वाटी अर्धी भरून दही घेतलेलं आहे मी इथं. आता याचं मस्तपैकी बारीक वाटण करून घ्यायचे. जास्त जाड बी नाही, जास्त बारीक बी नाही. ही इडली इतकी छान लागते ना, आमच्या घरात तर सर्वांनाच आवडली. आता ते दह्याचं भांडं धुवून पण मी इथं थोडं टाकून दिलेलं आहे. आता याला मस्त बारीक वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा मस्तपैकी तुम्हाला दाखवते मी कितपत बारीक आणि जाड राहू दिलेलं आहे. हे बघा अशा प्रकारे राहू द्यायचं आहे याला. आता आपल्याला याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे मस्तपैकी मी इथं वाटण करून घेतलेलं आहे. आता आपल्याला याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये अजिबात इनो किंवा सोडा अजिबात वापरायचा नाही आहे, टाकायचाच नाही, बिलकुल पण नाही. सोडा पण नाही आणि इनो पण नाही. हे बघा थोडं पाणी लागेल तर आपल्याला टाकून घ्यायचं आहे, नाही लागणार तर नाही टाकायचं आहे. आता याला मी 10 ते 15 मिनटासाठी झाकून ठेवते. तोपर्यंत मी इथं ना चटणीचं साहित्य तयार करते. इथं 3 टमाटे घेतलेले, त्यांना पण पाणी टाकून आपल्याला चटणी तयार करून घ्यायची. मी इथं ना 3 टमाटे घेतलेले, एका बाउलमध्ये टाकून त्यांना पण स्वच्छ पाणी टाकून धुवून घेते. टमाटे छान मस्त आपले इथं धुवून झालेले. आता एका बाउलमध्ये ते पण काढून घेतले मी. यांना आता आहे ना कापून घ्यायचे आपल्याला असे. तर आता टमाटे कापून घेतलेले मी इथं. आणि बघा चटणीसाठी मी घेतलं इथं चिंचाचे बोटूक घेतले 2-3, 4-5 लाल मिरच्या घेतल्या आहे, लसूण घेतले आणि अद्रक घेतलं आहे. तर जिरं पण टाकून घेऊ आपण वाटायच्या टायमाला. आता मी गॅस पेटवून इथं कढई ठेवलेली आहे. इथं आता पॅनमध्ये आपल्याला थोडं तेल टाकून घ्यायचं आहे. टमाटे टाकून घ्यायचे. थोडेसे आपली चटणी घट्ट होण्यासाठी मी थोडे शेंगदाणे टाकणार आहे, जास्त नाही, थोडेसेच टाकायचे आहेत. त्यानंतर मिरच्या, चिंच, हे बघा हे चिंच टाकली मी, लसूण अद्रक टाकून घ्यायचं आहे.
थोडंसं पाणी टाकून यांना थोडंसं शिजू द्यायचं आहे. आता आपण याला झाकण ठेवायचं आहे वरून. आणि पोह्याची इडली आहे ना खूप छान लागते, खूप टेस्टी आणि 5 मिनिटात तयार होते. हिला काहीच जास्त वेळ लागत नाही, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा, आता हे गार झालेलं आहे, याचं वाटण करून घेणार आहे मी. चटणीसाठी हे बॅटर हे तयार केलेलं आहे मी, टमाटे वगैरे ते. आपल्याला आता ही चटणी वाटून घ्यायची. मी तर थोडं मीठ टाकलं, थोडंसं जिरं टाकलं. आता याला वाटून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, मस्त चटणी आपली इथं तयार झालेली. चटणी पण आता एका बाउलमध्ये काढून घ्यायची आपल्याला. मिक्सरचं भांडं धुवून पण इथं टाकून घ्यायचं आहे. हे बघा, मस्त एक नंबर चटणी आपली इथं झालेली आहे. आता चटणी आपली छान झालेली आहे इथं. आपल्याला आता तडका पॅन ठेवायचा आहे, चटणीला तडका देऊन द्यायचा. इथं आता तेल टाकलेलं आहे मी. तेलामध्ये आपल्याला राई तर तळून घ्यायची, जिरं तर टाकलेलं आहे मी वाटणमध्ये. आता आपल्याला याला तडका देऊन द्यायचा आहे. छान मस्त ही अशी चिंच वगैरे टाकून चटणी खूप टेस्टी लागते. ही पोह्याच्या इडल्यांसोबत खूपच छान लागते. तर आता पूर्ण मिक्स करून घेते. आपली चटणी मस्त मिक्स झालेली आहे. आता मी याला साईडला ठेवते. झाकण ठेवून चटणी साईडला ठेवूया. आता मी प्लेट ठेवून झाकून देते, चटणीला साईडला ठेवते. तर आता हे इडलीचे भांडे जे आहे ना, यांना मस्तपैकी चौक बाजूने तेल लावून घ्यायचं आहे. असं मस्त ब्रशने सर्वीकडे तेल पूर्णपणे लावून घ्यायचं आहे. असं पूर्णपणे लावून घ्यायचं आहे. आता मी इडलीच्या भांड्यांना मस्तपैकी तर तेल लावून घेतलेलं आहे बघा. तिघं भांड्यांना असं चौफेर तेल लावून घ्यायचं ब्रशने, म्हणजे आपली इडली अजिबात चिपकत नाही. आता मी इथं आहे ना इडलीचं भांडं ठेवून त्याच्यामध्ये पाणी ठेवते गरम होण्यासाठी. हे पाणी आहे ना गरम होऊ द्यायचं आणि मगच आपल्याला इडल्या लावायच्या इथं. कारण की पाणी जर उकळतं ना तर मग आपल्या इडल्या मस्त अशा मऊसूत आणि फुलतात, पण छान अशा बट्टरसारख्या येत नाही. आता भांडं काढं होऊ नये म्हणून मी इथं निंबूची फोड टाकून दिलेली आहे. आता ही खालची जाडी ठेवायची आपल्याला आधी.
आणि चला आपलं बॅटरकडे वळूया आपण. बॅटर तयार झालेलं आहे की नाही. आता खूप छान मस्त मुरून झालेलं आहे आपलं बॅटर. हे बघा मस्त फुलून आलेलं आहे. आता मी इथं मीठ टाकणार आहे. सोडा आणि इनो अजिबात आपल्याला इथं वापरायचा नाही आहे, जर्रासुद्धा नाही. याला अजिबात लागत नाही सोडा किंवा इनो. तर आता मीठ मस्त आपल्याला इथं फेटून घ्यायचं आहे आणि थोडंसं जास्त फेटायचं, म्हणजे 5-1 मिनटं तरी फेटायचं, म्हणजे आपलं पीठ हलकं होऊन जातं आणि आपले मस्तपैकी इडल्या आपल्या फुलतात आणि खायला पण मऊसूत राहतात. आता अशा प्रकारे याला मस्तपैकी गोल 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 थोडंसं फेटून घ्यायचं आहे पीठ हलकं होण्यासाठी. हे बघा मस्तपैकी इथं थोडं फेटून घेतलेलं आहे मी. आपलं पीठ मस्तपैकी हलका फुलका झालेलं आहे आता. हे बघा मस्त बॅटर तयार झालेलं आहे आपलं. तर चला आता ज्या काही इडलीच्या भांड्याना तेल लावलंय ना त्याच्यात बॅटर भरून घ्यायचं आहे आपल्याला. खूप छान आणि मस्त व्हिडिओ पूर्ण बघा. आता आपल्याला आधीच हे भांडं ठेवून घ्यायचं आहे. पाणी पण आपलं छान उकळून झालेलं आहे. हे बघा आता दुसरं पण भांडं आपल्याला असंच भरून घ्यायचं आहे. आणि पूर्ण भांडं नाही भरायचे, अर्धा अर्धच भरा, कारण की फुलते ना ती म्हणून. हे बघा एवढंच टाका म्हणजे फुलते. हे बघा आता हे पण 2 भांडे आपल्याला असेच लावून घ्यायचे आहेत. या 2 जाडींमध्ये पण टाकून घेते आणि अजून एक भांडं आहे ते पण असंच भरून घ्यायचं आहे आपल्याला. आता याच्यात पण टाकून घ्यायचं आहे. आता 3 भांडं मी असंच ठेवून देणार आहे.
भांडं मी तसंच लावून घेतलेलं आहे बघा. आता दोघं भांड्याचे एकत्र गोळा करून मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, हे पण छान मस्त, हे जास्त मुरून गेलं ना तर बघा किती छान आलेलं आहे. खूप मस्त लागतात या पोह्याच्या इथल्या, पटकन होतात. लेकरांना तर खूपच आवडतात. तुम्ही टिफिनमध्ये पण देऊ शकता लहान लेकरांना. मस्त दिसतंय ना. आणि एकच दाचे छान हे दिसतंय अजून ना? दुसऱ्या दाचे पण याच्यात एकत्र करते मी. तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. दोघं भांड्यांचे एकत्र करून तुम्हाला मी दाखवते आता. बघा, तोडून पण दाखवते. हे बघा, पूर्ण असे मऊसूत लहान लेकरं तर इतके आवडीने खातात ना. हे बघा, असं चटणीसोबत खायचं. चला तर मग आज व्हिडिओ भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.